जिंदगी को खोजते ही खोजते मौत से नजरें मिलाने आ गए। उत्सवों की रागिनी में झूमने मौत का उत्सव मनाने आ गए। रजनीशांच्या या ओळी भावगर्भित करून अंतकरणाच्या पोकळीत रुतून बसतात आणि पुन्हा भगवद्गीतेतले श्रीकृष्ण आठवतात। ते सांगतात, जेही वाट्याला आले ते आनंदाने घे आणि मार्गस्थ हो। हा प्रवास अटळ आहे। जन्म आणि मृत्यूच्या या मजल दरमजल सुखदुःखाच्या उभारलेल्या गुढ्यांची तोरणं अटळ आहे। मोक्षाच्या ध्यासाने आत्म्याच्या कर्माचा अधांतरी असणारा प्रवास अटळ आहे। आणि पुन्हा माझ्यातलाच तू पुन्हा माझ्यापर्यंत येऊन माझ्यात सामावणं हेच अटळ आहे। याला अंत नाही। मी दिलेल्या या जन्मांच्या फेऱ्यात तुझा प्रवास असा असावा। जन्मास येऊनी एकटा तुझ्या हकेला गाव गोळा व्हावा। जन्मास येऊनी एकटा तुझ्या हकेला गाव गोळा व्हावा। जगणे असे जगावे की मृत्यूचाही सोहळा व्हावा। जगणे असे जगावे की मृत्यूचाही सोहळा व्हावा। असंख्य आत्म्यांच्या गर्दीत वावरणारी असंख्य शरीर आणि या शरीरांच्या गर्दीत सुगंधासारखी दरवळणारी आपली माणसं, आपला माणूस, हक्काचा, विश्वासाचा, तेवढाच जन्मजन्मीच्या ऋणानुबंधाचा, असा आपल्या सर्वांना हवा हवासा असलेला संजू भाऊ उर्फ संजय हरिभाऊ येवले। कैलासवासी हरिभाऊ नारायण येवले आणि त्यांच्या सौभाग्यवती श्रीमती विमल हरिभाऊ येवले म्हणजे लक्ष्मीनारायणाचा जोडा। अतिशय कष्टाळू आणि सेवाभावी असलेले हरिभाऊ त्या काळी मनमाडला रेल्वेत नोकरीस होते। हरिभाऊंचे आयुष्यही अगदी रेल्वेच्या बदलणाऱ्या प्लॅटफॉर्म सारखे होते। परंतु हरिभाऊंच्या घरातला गोतावळा मात्र पॅसेंजर आणि एक्सप्रेसने खचाखच भरलेल्या घरातल्या मंडळीसारखा होता। तर पांडुरंगाच्या कृपेने मालगाडीच्या डब्यांप्रमाणे घरात धनधान्याची समृद्धता होती। अशा या भरलेल्या घरातच हरिभाऊंच्या 2 मुली आणि 2 मुलांच्या रूपात साक्षात घराचं नंदनवनच झालं। वडीलधाऱ्यांचे संस्कार आणि पूर्वजांचे आशीर्वाद हे आपल्या सोबतच आपल्या पुढच्या पिढीला देखील आचार आणि विचारांना समृद्ध करीत असतात। त्याचाच प्रत्यय म्हणून हरिभाऊंचा मोठा मुलगा म्हणजे नाशिक जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील प्रख्यात डॉक्टर श्री राजेंद्र हरिभाऊ येवले हे नावारूपास आलेले आहे। तर हरिभाऊंचे दुसरे चिरंजीव म्हणजे केवळ नाशिकमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात एक बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे असे सर्वांचे लाडके, सर्वांना पहिल्याच भेटीत आपलेसे करणारे संजू भाऊ उर्फ संजय हरिभाऊ येवले। आणि हरिभाऊंच्या 2 मुली, एक डोंबिवली आणि दुसरी अंबरनाथमध्ये सुखाने आपला प्रपंच सांभाळीत आहे। हरिभाऊंच्या पुढच्या पिढीचा हा बहरणारा वृक्ष आहे। तर हरिभाऊंच्या सोबतच म्हणजे संजू भाऊंना 4 काका आणि 3 आत्यांसारखे अनुभवाचे पहाड पाठीशी आहे। दिनांक 16 सप्टेंबर 1968 रोजी मनमाड येथे संजू भाऊंचा जन्म झाला आणि हरिभाऊंच्या आयुष्याला एक नवं तोरण बांधले गेले। कारण संजू भाऊ ही फक्त एक व्यक्ती नव्हती, अक्षरशः एक वल्ली होती। प्रचंड अभ्यासू, जिज्ञासू, चिकित्सक, पुस्तकांची प्रचंड आवड, कविता, कथा, कादंबरीचे वाचन, नाट्यवेळ आणि तेवढाच मैफिल कोणतीही असो तिला भरभरून दाद देणारा आणि कलाकारांची खरी किंमत करणारा असा दर्दी रसिक होता। शालेय जीवनापासूनच हरिहुन्नरी आणि खिलाडू वृत्तीचे संजू भाऊ अतिशय हुशार होते। संजू भाऊंनी आपले सर्व शालेय शिक्षण मनमाडमध्ये पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याची ट्रेन पकडली। कोथरूडच्या MIT मध्ये त्यांनी BE सिव्हिलचे शिक्षण पूर्ण केले आणि आयुष्याच्या नव्या ट्रेनमध्ये बसण्यासाठी BE सिव्हिल पदवीचे तिकीट घेऊन पुन्हा पुढच्या प्रवासासाठी नाशिक गाठले। नाशिक उत्तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आलेला वाटसरू नाशिकच्या पवित्र क्षेत्रात स्थिरावतो आणि इथेच आपले वास्तव्य करतो। संजू भाऊंनीही नाशिकवर भरभरून प्रेम केले। नाशिककरांनी बांधकाम क्षेत्रात संजू भाऊंच्या कामाला भरभरून दाद दिली आणि गतीही दिली आणि आपल्या गुणवत्तेच्या जोरावर आणि कामातील क्लिअरिटीच्या गुणवत्तेवर अल्पावधीतच संजू भाऊ बांधकाम क्षेत्रात नाशिककरांच्या गळ्यातला ताईत झाले आणि स्वतःचा असा स्वतंत्र आयाम तयार केला। त्या दरम्यानच्या आयुष्य जगण्याच्या या प्रवासात एका स्टेशनला त्यांना त्यांची जीवनसंगिनी म्हणून
श्री मुरलीधर लक्ष्मण अमृतकर यांची कन्या मीनाक्षी मुरलीधर अमृतकर भेटली. संजूभाऊंच्या इंजिनला मीनाक्षी वहिनींच्या संसाराचा डब्बा जोडला गेला आणि खऱ्या अर्थाने संजूभाऊंच्या व्यक्तिमत्वाला साजेशी अशी लक्ष्मी लाभली. मीनाक्षी वहिनींच्या रूपाने संजूभाऊंच्या आयुष्याला चंदनाचा सुगंध लाभला आणि या सुगंधमय संजूभाऊ आणि मीनाक्षी वहिनींच्या घरात मोठी कन्या तेजल आणि लहानी कन्या मिताली यांचा नवा सुगंध दरवळला. दोन्ही कन्यारत्न अतिशय हुशार, हजरजबाबी आणि आधुनिक विचारांनी अपडेट आहे. तेजल ही आर्किटेक्ट असून ती नाशिकमध्येच स्थायिक आहे आणि संजूभाऊंच्या व्यवसायात तिच्या कर्तृत्वाची मदत होत आहे. तर मिताली ही बीकॉम असून CS चा अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे. संजूभाऊंचा वाढता प्रस्थ आणि कामातील एकाग्रता बघून मीनाक्षी वहिनी देखील आजपर्यंत संजूभाऊंच्या खांद्याला खांदा देऊन त्यांना साथ करीत आल्या आहेत. बांधकाम क्षेत्रात असल्यामुळे दुसऱ्यांची घरं बांधता बांधता आपलंही टुमदार घर असावं असं संजूभाऊंचं स्वप्न होतं. म्हणून वयाच्या 26व्या वर्षी 1995 साली नाशिक येथील उच्चभ्रू वस्तीत स्वतःची वास्तू उभी करून स्वप्नांची पूर्ती झाली आणि बंगल्याचे नाव स्वप्नपूर्ती ठेवण्यात आले. ऑफिस असावं म्हणून नाशिकमधील प्रतिष्ठित ठिकाण म्हणजे कॅनडा कॉर्नर येथे 1996 मध्ये मोठे आलिशान ऑफिस केले. 2 महिन्यापूर्वीच ऑफिसचे नूतनीकरण करण्यात आले व तेजलसाठी स्वतंत्र केबिन बनवली. संजूभाऊंना जसा माणसांचा लळा होता तसंच प्राण्यांवर देखील अपार प्रेम होतं. मेलडी आणि फ्लोरा हे संजूभाऊंचे आवडते डॉगी आहे. ते देखील घरातील एक सदस्य आहे. संसार आणि कामाच्या जबाबदाऱ्या पार पाडित असताना स्वतःचा आनंदही जोपासायला हवा. त्यामुळे जीवनाला नेहमी ताजेपणा आणि नवी ऊर्जा मिळत असते. म्हणून संजूभाऊंना लेखनाची, समाजकार्याची, फोटोग्राफीची आणि प्रवासाचीही प्रचंड आवड होती. त्यामुळे त्यांनी 12 ज्योतिर्लिंगात, बद्रीनाथ, केदारनाथ, रामेश्वर अशा दूरच्या यात्रा देखील केल्या आहेत आणि येत्या काही दिवसातच त्यांना पुरी आणि द्वारका या 2 धामांचे दर्शन करण्याची इच्छा होती. परंतु अल्पावधीतच ते प्रत्यक्ष परमेश्वराच्या भेटीच्या यात्रेला रवाना झाले. संजूभाऊंना सामाजिक कार्यात मात्र प्रचंड रस होता. आपण समाजाचे देणे लागतो, आपल्या समाजासाठी आपण खारीचा का होईना वाटा उचलायला हवा म्हणून त्यांनी समाजकार्यात आणि समाजाच्या सेवेसाठी स्वतःला झोकून दिले होते. त्यामुळे त्यांनी अनेक सामाजिक संस्थांचा कधी अध्यक्ष, कधी विश्वस्त, कधी सल्लागार तर कधी सेवक म्हणूनही कारभार सांभाळून अगदी नियोजनबद्ध कार्य केलेले आहे. यामध्ये लाडशाखीय वाणी समाजाच्या सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून 25 मे 2003 ते 10 ऑक्टोबर 2010 पर्यंत अशा 7 वर्षाची यशस्वीपणे धुरा सांभाळली होती. या काळात त्यांनी आपल्या विचारधारेच्या प्रवासात संस्थेच्या इतर विश्वास्थांना विश्वासात घेऊन संस्थेतील सभासदांसाठी नवनवीन उपक्रम राबवले. प्रत्येक सभासदाला वाढदिवसानिमित्त त्याला दर वाढदिवसाला शुभेच्छा पत्र पाठवणे हा नवा पायंडा सुरू केला. समाजाच्या उद्धारासाठी आणि विकासासाठी सन्मित्र मंडळात सभासद संख्या वाढवून मोठा गोतावळा जमा केला. संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांसाठी उच्च शिक्षणासाठी आमूलाग्र बदल घडवून त्यांना शिष्यवृत्ती योजना सुरू केली. सन्मित्र मंडळाचे कार्यालय व्हावे यासाठी माहेरघर येथे त्यांनी जागा शोधली. सोबतच संस्थेच्या आधार आश्रमासाठी वैयक्तिक पुढाकार घेऊन जागा खरेदी केली. संस्थेत अनेक नवनवीन बदल करीत असताना गरजू विद्यार्थ्यांसाठी सन्मित्र ग्रंथालयाची सुरुवात केली. सन्मित्र मंडळाच्या दीपस्तंभापैकी लाडशाखीय वाणी समाजाच्या बोर्डिंगचे वास्तुशिल्पकार म्हणून संजूभाऊंनी मोलाची भूमिका बजावली आणि अतिशय कठीण परिस्थितीतून मार्ग काढीत सन 2007 साली संजूभाऊंनी बोर्डिंगच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण करून सन 2013 मध्ये संस्थेचे सर्व विश्वस्त, सभासद तसेच समाजातील आणि समाजाबाहेरील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला. ज्या दिवशी आपण भूमिपूजन केलं, फुटाणे नाना, अरुण शिरोडे सगळे उपस्थित होते. त्यांना आम्ही शब्द दिला होता की हे 16,000 चौरस फुटाचं काम आम्ही शक्य झाल्यास 15 महिन्यात पूर्ण करू, असा मी नानांना त्यावेळी शब्द दिला होता. आज विशेष म्हणजे आजच 15च महिने होत आहेत, 23 सप्टेंबर 2012ला. तर 15 महिन्यात आपण 16,000 चौरस फुटाचं काम आज जे तुम्ही पाहतायत ते पूर्ण केलेलं आहे. त्यांच्या आठवणी आजही प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. कारण तेव्हापासून बोर्डिंगच्या वैभवात भर घालण्याचे मोठे योगदान संजूभाऊंनी केले आहे आणि म्हणूनच सन 2010 नंतर
पुन्हा काही वर्षांनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून संजूभाऊंची एकमताने निवड झाली. ही त्यांच्या कार्याची आणि समाजाने त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासाची पावतीच होती. माहेरघर येथे लाडशाखीय मित्रमंडळाची स्थापना करून माहेरघरच्या बांधकामासाठी संजूभाऊंनी मोठी भूमिका बजावली आहे. 16 कुलस्वामिनीपैकी एक असलेली मानाची माता म्हणजेच उटावत येथील कुलस्वामिनी सुलाई माता, कुलस्वामिनी सुलाई माता प्रतिष्ठान आणि सुलाई माता मंदिर परिसराचे खरे शिल्पकार म्हणून संजूभाऊंचे मोलाचे सहकार्य आहे. सुलाई माताच्या भक्तांच्या सोयीसाठी संजूभाऊंनी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलून मंदिर परिसर, मंदिरासमोरील सभामंडप, 25 ओवरी, 8 रो हाऊस, 40,000 लिटर पाण्याची टाकी, स्वयंपाकगृह, मुलांना खेळण्यासाठी गार्डन व खेळणी, गाय वासरू, कामधेनू पार्क, मंदिरासमोरील जय विजय, मंदिराखालील जुन्या मंदिराच्या जागी नवीन मंदिर, मंदिराला असलेले काचेचे सुशोभीकरण, स्टील रेलिंग, भव्य दिव्य गेट आणि मंदिर प्रतिष्ठानच्या कार्यालयाची भव्य दिव्य इमारत ही संकल्पना आदरणीय संजूभाऊंच्या संकल्पनेतून साकार झालेली आहे. यासारखे समाजाप्रती असलेली सद्भावना जोपासत संजूभाऊंनी अनेक दृश्य अदृश्य रूपात सामाजिक सेवा देऊन इतरांनाही आणि स्वतःलाही मानसिक आनंद दिला आहे. संजूभाऊंच्या कार्याचा गौरव म्हणून भूषण महाजन यांच्या कारकिर्दीत सन्मित्र मंडळाने संजूभाऊंना सन्मित्र रत्न पुरस्काराने गौरविण्यात देखील आले होते. मुळातच रसिक स्वभावाचे संजूभाऊ नेहमीच हसतमुख, मनमिळावू, सर्वांना हवेहवेसे वाटणारे होते. जिथेही जातील तिथे नवी माणसे जोडून त्यांना आपलंसं करणे ही संजूभाऊंच्या स्वभावाची खरी ओळख होती. म्हणूनच आज केवळ लाडशाखीय वाणी समाजातीलच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील माणसे संजूभाऊंनी जोडलेली आहेत. आदर्श मुलगा, आदर्श पती, आदर्श पिता आणि आदर्श मित्र म्हणून संजूभाऊ नेहमीच वरच्या स्थानावर होते. कारण माणसे जोडणे आणि जोडलेल्या माणसांची नाती जोपासणे हे संजूभाऊंना अवगत होते. आयुष्याच्या प्रवासाला एकदा गाडी निघाली की सुखदुःखाचे, आनंदाचे अनेक थांबे वाटेत लागतात. पण संजूभाऊ अशा गाडीत होते की त्याचे इंजिन आज आपल्या गोतावळ्यांचे, सगळे सोयऱ्यांचे सर्व डबे सोडून अचानक शेवटच्या मुक्कामाच्या दिशेने रवाना झाले. आणि एकाएकी घरात, कुटुंबात आणि समाजात देखील एक प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली, जी कधीही भरून निघू शकत नाही. ते आले, ते जगले, ते जिंकले आणि सारे इथेच सोडून एकाएकी ते पुढच्या मार्गाला निघूनही गेले, ते पुन्हा न येण्यासाठीच. असं आपल्यांचं अचानक आपल्यातून जाणं म्हणजे एक प्रश्न नेहमी उभा करतो. ऐसा कौन सा सुकून है उस जहां में जहां जाने के लिए लोग इतने बेचैन हैं. संजूभाऊ एखाद्या संताप्रमाणे आयुष्य जगले. आज पाठीमागे वळून बघताना संत रामदास स्वामींच्या ओळी आठवतात. जाणावा तो ज्ञानी, पूर्ण समाधानी, निसंदेह मनी सर्व काळ. आवडीने करी कर्म उपासना, सर्व काळ ध्याना रूढ मनी. पदार्थांची हानी होता नये काही, जयाची करणी बोला ऐसी. दास म्हणे धन्य सर्वांसी जो मान्य, दास म्हणे धन्य सर्वांसी जो मान्य, जयाचा अनन्य समुदाय. स्वामी म्हणतात, जो मनाने निसंदेह असतो तो खरा ज्ञानी असतो. जो आवडीने कर्म उपासनेत रमतो तोच सर्व काळ चिंतनात मग्न असतो. ज्ञानी संतांकडून केव्हाही कोणाची हानी होत नाही. संजूभाऊ म्हणजे आभाळाचं काळीज घेऊन जन्माला आलेला अवलिया होता. संजूभाऊ म्हणजे राजूभाऊंच्या लक्ष्मणमय आधारस्तंभ होता. संजूभाऊ म्हणजे मीनाक्षी वहिनींचा जगण्याचा अभिमान होता. संजूभाऊ म्हणजे तेजल आणि मितालीच्या काळजातला खरा देव होता. त्यांचं अवतीभोवती असणं आणि आज अचानक दिसेनासं होणं, प्रत्येकाचं मन व्याकुळ होऊन त्यांना आर्त साद घालत आहे. मी आज शरीराने नाहीये
पण माझ्या आत्म्याचा सूर्य सदैव तुमच्या अवतीभोवतीच तेवत राहील. आयुष्य खूप सुंदर होतं मित्रांनो. त्याची सुंदरता जगून घ्या, जगून घ्या. कुठे तू निघाला, पुढे का तू गेला, तुला शोधण्या काळही शून्य झाला. तुम्हा वाचुनी जगणे ओसाड झाले, तुम्ही अवचित का नजरेआड गेली. मनाची ही व्याकुळता असली तरी संजूभाऊ नेहमी खचणाऱ्याला उभारी द्यायचे. सूर्य कधीच मावळत नसतो, आपण फक्त दिवस रात्रीचे खेळ खेळतो.